आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. गॉड, हा डाग निघायला पाहिजे. अंजली, आय एम सो सॉरी. यार ती रिया ना खरंच एक नंबरची मूर्ख आहे. ती मूर्ख नाही हो, मी स्मार्ट आहे रिया. तिला मी आवडत नाही हे मला क्लिअरली कळतंय आता. पण काय फरक पडतो, मला तर आवडतेस ना. एरवी मी काही बोलले नसते, पण ही माझी फेवरेट साडी आहे. तुला माहितीये, जेव्हा मी पहिली ऍड शूट केली ना तेव्हा मी स्वतःलाच गिफ्ट केली होती ही साडी, पण आता वेस्ट गेली साडी. डोंट वरी अंजली, मी अशी सेम टू सेम साडी तुला घेऊन देईन. तिकडे खाली राहिला बघ. अरे इथे. हा हा, किती चांगला आहेस तू. आय एम सो लकी की मला इतका छान मित्र मिळाला. तुला माहितीये, कधी कधी ना मला तुझा विचार करून रडूच येतं. का म्हणजे, अरे तू माझीच इतकी काळजी घेतोस तर तुझ्या घरच्यांची किती काळजी घेत असणार कळतंय मला. तू इतका स्मार्ट आहेस, हँडसम आहेस, पण तुझ्या घरच्यांना तुझी व्हॅल्यूच नाहीये रे. त्यांना तर फक्त सई आणि देवांश एवढे दोघच दिसतात. आधी माझ्या पण लक्षात नव्हतं आलं, पण तुझ्याशी बोलून मला रिअलाइज झालं, माझ्याच घरचे मला भाव देत नाहीत. त्या दिवशी ऑफिसला जायला निघालो तर एनिवेज, कार मी आहे ना तुझ्यासोबत. हाय आत्या, काही महत्वाचं बोलत होतात का? मम्मी येते. अगं आम्ही इन जनरल बोलत होतो, असं काही नाही. ओके. मी म्हटलं अंजली पहिल्यांदा साडी नेसते, तिला काही हेल्प लागली तर म्हणून आले मी. अंजली, आत्या आहे, मी जातो खाली. खूप डेस्परेटली प्रयत्न करतेस ना? हो ना, डाग जातच नाहीये हा. मी याबद्दल बोलत नाहीये, हे तुला चांगलंच माहिती आहे. तुला ओमी मध्ये नाही मॅम, ओमी मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. तू म्हणतेस ते कदाचित खरं असेलही. तुला ओमी मध्ये इंटरेस्ट नसेल, पण या घरात एंट्री करण्यात तर इंटरेस्ट आहेच ना. हे बघ, मला ना आडून आडून बोलायची सवय नाही. जे काही बोलते ना ते स्पष्ट बोलते. जोपर्यंत सई या घरात आहे तोपर्यंत तुझी एंट्री होऊ शकत नाही, आणि तरीही तुला एंट्री करायची असेल तर तुला माझी हेल्प घ्यावी लागेल. मग मॅम, मी पण तुम्हाला स्पष्टच सांगते, जरा लास्ट टाइम तुमच्यावर ट्रस्ट करून मला किती रिग्रेट झालाय ना हे माहिती आहे. आता ती चूक मी नाही परत करणार. चूक? रिअली? मागच्या वेळी जेव्हा घराबाहेर गेली होतीस ना तेव्हा तुझ्याच मूर्खपणामुळे गेली होतीस. आणि कसं असतं ना, जे सतत भूतकाळात रमलेले असतात ना ते स्वतःचं भविष्य कधीच घडवू शकत नाहीत. मॅम, तुम्ही ना माझ्या फ्युचरची केअर नका करू, तुम्ही तुमच्या फ्युचरची केअर करा. कारण तुमच्या स्वतःच्याच घरात तुमची स्वतःचीच पोझिशन हल्ली आहे. तिचं काय करायचं आधी ते बघा तुम्ही. माझं काय आहे, माझं काय करायचं ते मी बघून घे. आणि मॅम, थँक्यू फॉर युअर ॲडवाइस. वाह, झाली सगळी तयारी? वा, तरी पूजा वगैरे असली की खाण्याची मस्त चंगळ असते ना. हो ना, असं भरलेलं ताट बघून खूप मस्त वाटतंय. पूजा छान झाली आहे तर पोटभर खा सगळ्यांनी. ताई कुठे आहेत? अंजलीला हेल्प करते. हा, मी बोलवून आणते दोघींना.
आई मी बोलवते. बर. तोपर्यंत तुम्ही यांना वाढा, मी आलेच. हो देते ना. वाघिणीला कधी शिकार करताना पाहिलंयस का? वाघीण ना कधी अशी लगेच शिकार नाही करत. ती आधी सावज हेरते, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवते, तबा धरून बसते आणि योग्य वेळ आली की झडप घालते. आत्ता ही वाघीण शांत आहे, पण योग्य वेळ आली की मी बरोबर झडप घालेन. आणि त्यावेळेला या घरची सत्ता माझ्या हातात असेल. तेव्हा तरी तुला माझ्या मदतीची गरज लागेलच ना. आणि एक लक्षात ठेवायचं, हा आता ना गाईचे दिवस आहे. तिला जेवढी मजा करायची आहे तेवढी करू दे. पण एकदा का माझी वेळ आली की मग कोणी काहीही करू शकणार नाही. आणि हो, वाघीण शांत बसलीये, काहीच करत नाहीये म्हणून अंगलकट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकदाच झडप घालेन आणि लचका तोडेन. मी ह्या घरात घुसण्यासाठी ओमीचा यूज करतेय, पण खरं तर मला त्या डम हिंदुळाशी वेडिंग करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. पण आता सध्या तो एकच ऑप्शन आहे ना माझ्या समोर. नाही, ओमीला हाताशी धरून मी घरात शिरेल, पण पुढे सईची वाट लावण्यासाठी मला या बॉबकटवालीची हेल्प घ्यावीच लागणार आहे. आणि एसी समोर उभी आहे ती बॉबकटवाली फक्त बॉबकटवाली टायग्रेस नाही आहे, सईच्या वारांनी जखमी झालेली बॉबकटवाली टायग्रेस आहे. आता ही बाई जेव्हा अटॅक करेल तेव्हा सईला संपवूनच गप्प बसेल. कम ऑन, माझ्या बरोबर हात मिळवणी करायला तुला एवढा विचार करावा लागतोय? आर यू क्रेझी? त्या सईला या घरातून बाहेर काढण्यासाठी माझी मदत कर. मी तुला या घरची सून होण्यासाठी मदत करेन. डील? अगं मी इथे हिच्या साडीवर काहीतरी पडलं होतं ना, तर तिला हेल्प करायला आले होते. तू काय करतेस इथे? नाही, ते मी यासाठी आले होते की खाली सगळे फराळासाठी थांबले, तर या तुम्ही. आलो आम्ही, तू हो पुढे. चालेल. अंजली तू पण ये. हो. अजून घ्या, काही लागलं तर. फळं आहेत बघ तिथे. काय काही येत आहेत ना? हो हो येत आहेत. खूपच डाग लागला होता का ग साडीला? नाही आई, आता व्यवस्थित आहे. या ना मम्मा, अगं मी मुद्दामून नाही सांडलं. ताई या ना. मसा सई ते फळांच तिथेच इथेच. अंजली ओकेस ना? हो, आता ऑल गुड. बस ना. हो. हाय देवांश. हाय. वाव, इतकं काय काय ठेवलं उपवासासाठी. काकू खूप मस्त आहे सगळं. आणि साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खिचडी तर माझी फेवरेट आहे. वाव. ते वेफर पेपर्स
काय देवांश देऊ तुम्हाला? ठीक आहे. देवांच्या उपवास आहे, उपवासाला खायचं असतं. तुम्ही घ्या घ्या घ्या. थँक्यू थँक्यू. हे घ्या. थँक्यू. वाव काकू, काय कमाल झाली आहे खिचडी. सिरियसली खूपच मस्त. आमच्या घरी ना आत्या पण अशीच खिचडी बनवते, खूप आवडते मला. हिचं नक्की चाललंय तरी काय? मला वाटलं हिला ओमीशी लग्न करण्यात इंटरेस्ट आहे, पण ही तर मी इथे नव्हते तेव्हा हिने ओमीला घोळात घेतलं आणि त्यामुळे हिचा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय. हिच्यावर कंट्रोल ठेवावा लागणार आहे. चला मी येतो. अरे झालं काय? नीट खाल्लेलं नाहीयेस तू. सई वाढ त्याला. काय 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 थोडं तरी खा ना. नाही पोट भरलंय माझं. काय भरलं? काय खाल्लंच नाहीस. दे ग त्याला वाढ. ऐक ना, मी कितीही खाल्लं ना तरी ते तुझ्यासाठी कमीच असणार. ओके. आणि उपवास आहे आज, जरा कमीच खायचं असतं. आणि हे सगळं खूप हेवी पण आहे. आता हे जास्त खाल्लं ना तर ऑफिसमध्ये खूप झोप येईल मला. चला बाय. बरं, ऑफिस मधल्या सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन जा. सई डबा भरलायस ना? चला. देवांश, तुम्ही ऑफिसलाच जाताय ना, सो ऑन द वे मला ड्रॉप कराल का? मला त्याच एरियात जायचंय. अरे दादाला कशाला त्रास, मी सोडतो ना तुला. अरे नाही नको. मी एनिवे देवांश असे ऑफिसलाच चाललेत ना आणि त्याच रूटला मला जायचंय. आणि तू कशाला येतो आता? घाईत आहे मी खूप. मी निघते. सई दे ना डब्बा. मी दे. आईसाठी प्रसाद आहे. हो हो आत्याला देईन मी. चला देवांश, बाय एव्हरीवन. हॅपी महाशिवरात्री. चला चला चला. देवांश, ऍक्च्युली माझ्या हातात डब्बे आहेत ना, सो प्लीज तुम्ही माझ्या येताना पर्स पण घेऊन या. मी कार जवळ वेट करते. रिया रिलॅक्स. काय देवांशने पण असं मध्येच सोडलं मला. ऍटलिस्ट त्यांच्याबरोबर ऑफिसला तरी जायला मिळालं हवं होतं. घरात सगळे लोक असतात पण ऑफिस मध्ये गेले होते तर एकटेच भेटले असते. नाही पण सोबत कार मध्ये. अरे काय, कोण आहे? ओंकार, तू इथे काय करतोयस? तुलाच भेटायला आलोय. अरे पण आत्ताच भेटलो ना आपण घरी. त्याबद्दलच बोलायचंय मला. काय बोलायचंय? अंजली मला एक सांग, तू माझ्याशी वियर्ड का वागतेस? वियर्ड? मी म्हणजे? तू आज माझ्या घरी आलीस, माझ्या घरी येऊन माझ्याशी नीट बोलली पण नाहीस. खाताना सुद्धा मी तुला म्हणत होतो की माझ्या बाजूला येऊन पैस म्हणून, तरी तू बसली नाही. आणि निघताना मी तुला सारखं सारखं म्हणत होतो की मी तुला ड्रॉप करतो, तू घाई घाई दादा बरोबर निघून गेलीस. हे काय वागणं झालं अंजली? नाही तू ना मला एक गोष्ट क्लिअरच कर, तुला खरंच मी आवडतो की की काय? बोल ना. अरे कंप्लीट कर ना तुझी लाईन. सोड जाऊ दे. का सोड का? नाही बोलून टाक ना. तुझ्या मनात जे काही आहे ना ओंकार, ते प्लीज बोलून टाकाच. सई आता तू पण खाऊन घ्या, तुला भूक लागली असेल. नाही आई, आपण सोबतच बसूयात ना. बरं ठीक आहे. आईचा फोन आलाय. काय म्हणतात बघ. हा आई बोल. सई कशीच ग? पूजा कशी झाली? छान झाली. पण तू का नाही आलीस? अगं ते नाही, जरा आवरायला उशीर झाला मला आणि घरच्या देवाची पूजा करायची होती ना, म्हणून नाही जमलं. हो पण थोड्या वेळासाठी आली असतीस तर छान वाटलं असतं ना आम्हाला. हो ग, खूप वाटत होतं यावं म्हणून, पण नाही जमलं. पुन्हा कधीतरी येऊन भेटून जाईन तुला. ठीक आहे, ये. बरं लाडू छान झाले होते सांग.
आणि हो आई, तुझे लाडू पाठवले होतेस ना, ते सगळ्यांना खूप आवडले आणि स्पेशली आईंना. हो का? वा, हे बरं झालं. खूप छान वाटलं ऐकून. असं करेन, मध्ये कधी केले ना पाठवून देईन तुमच्यासाठी. बर, आणि एक प्रसाद पाठवला अंजलीकडे, हा तो खाशील. हा. आई, काय झालं? एकदम शांत का झालीस? आई, काय झालंय? म्हणजे मामी परत काही बोलली का तुला? नाही नाही अगं, वहिनीचं काही नाही. सई, मला अंजली बद्दलच तुझ्याशी बोलायचंय. अंजली बद्दल? तिचं काय? सई, तुला अंजलीच्या वागण्यात काही बदल वाटला का ग? म्हणजे सई, तिच्या डोक्यात काहीतरी चाललंय. मूडसूड तुझ्या घरी येत असते आणि हल्ली जरा ओमीशी पण मैत्री वाढवली तिने. अधूनमधून सोडायला येत असतो घरी. काय? सिरियसली आय कांट बिलीव्ह दिस. ओंकार, तुला असं वाटतंय की मी अजूनही देवांश मध्ये इंटरेस्टेड आहे? ओंकार, अरे मला वाटायचं की तू एकटाच असायस. तू माझ्या पास्ट वरून मला जज नाही करत. बट आय वॉज रॉंग. आता यापुढे कधीच असं नाही म्हणायचं की मी इतर मुलांसारखा नाहीये, मी वेगळा आहे. तू पण इतर मुलांसारखंच आहेस. ओंकार, आज हर्ट केलंयस तू मला खूप. मला तसं म्हणायचं नव्हतं. ओंकार, तुलाही माहितीये की मी तुमच्या घरी येते हे तुमच्या घरात कोणालाच आवडत नाही. ती रिया तर तोंडावर बोलते रे मला, किती इन्सल्ट करते, पण ती इन्सल्ट मी सहन करते का? तुझ्यासाठी. आज एवढे साडी वेअर करून आलीये. कोणासाठी ओंकार? तुझ्यासाठीच ना. तू असा विचार करतोस माझ्याबद्दल? नाही, मला वाटलं की आपलं रिलेशन पुढे न्यायला कोणाची तरी हेल्प घ्यावी, म्हणून मी असं विचार केला की मी देवांशी बोलेन, त्यांना सांगेन आपल्याबद्दल आणि त्यांचा सपोर्ट मिळेल आपल्याला. तुला इंटेन्शनच नाही कळले रे माझं. खरंच थँक्यू ओंकार, माझ्या इंटेन्शन्सवर डाऊट घेतल्याबद्दल थँक्यू. अगं अंजली, ऐक ना. अगं अंजली, आय एम रिअली सॉरी. मला खरंच माहिती नव्हतं की तुझ्या वागण्यामागे इतकं सगळं काही आहे म्हणून. अगं पण तुम्हाला एकदा तरी सांगायचंच ना. का सांगायचं मी तुला? तुझं कळत नाही? जाऊ दे रे ओंकार. नाही, मला आज कळलंच आहे. तुमच्या घरात देवांशला इतकी व्हॅल्यू का मिळते ना, मला आज कळलं. सई आणि विक्रमचा इतका मोठा मॅटर झाला, तिला कोणी एका शब्दाने बोललं नाही घरात. का? कारण देवांशचा ट्रस्ट होता तिच्यावर. ओंकार, तू आज प्रूव्ह केलंस की तुझा माझ्यावर ट्रस्टच नाहीये. आतापर्यंत प्रत्येक रिलेशन मध्ये मी फेल झाली. मला आपल्या या रिलेशन मध्ये फेल नव्हतं व्हायचं ओंकार. आता जर फेल झाले ना तर मी कोलॅप्स होऊन जाईन. पास्ट मध्ये एवढं सगळं घडल्यानंतर मी खूप वेळ घेतला स्वतःला बिल्ड करण्यासाठी, आणि आता मी परत ते नाही सहन करू शकणार. ओंकार, आय थिंक आपण स्टॉप करूया. ओमी अंजलीला घरापर्यंत सोडायला येतो? हो ना. पण आम्हाला तर काही सांगितलं नाही त्याने. तेच काही कळत नाहीये. नाही म्हणजे अंजली आधी जशी वागली ना त्यावरून काळजी वाटते ग. मी तुला एवढंच सांगते, जरा सांभाळून राहा बाई, सावध राहा. तुला कसं सांगू आई, अंजलीची ओमीशी मैत्री वाढत जरी असली ना तरी मला मात्र वेगळीच शंका येते. सई ऐकतेस ना? हो आई, ऐकते मी. बरं झालं तू सांगितलंस मला. मी तिच्या वागण्याकडे लक्ष देईन आणि जर असं काही वाटलं तर तिला वेळेस थांबवेन पण. हो, तसंच कर. आणि ऐक, ओमीला सुद्धा सावध कर. चांगला मुलगा आहे का तू? हो आई, तू फक्त स्वतःची काळजी घे, इकडचं टेन्शन घेऊ नकोस. आम्ही आहोत ना. ठीक आहे, ठेवू? हो, बाय.
अगं अंजली नाही 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 प्लीज 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 हे बघ अंजली आय एम एक्सट्रीमली नाही ना प्लीज प्लीज आय एम एक्सट्रीमली सॉरी नाही प्लीज एक्सट्रीमली सॉरी अगं सॉरी बघ असं ओंकार मला जाऊ दे. ओंकार नाही काही बोलू नकोस ओंकार. ऐक ना प्लीज अंजली मी तुझ्या पाया पडतो प्लीज आय एम एक्सट्रीमली सॉरी. ऐक ना अगं मी हाऊ यू नो ना हाऊ मच आय लव्ह यू. अगं त्या पॉझिटिव्हनेसमुळे मी असा वागलो नाही तर मी असं कधी वागतो का अंजली प्लीज आय एम एक्सट्रीमली सॉरी. मी नाही वागत असं कधी. मी प्रॉमिस करतो की यानंतर मी कधीच असं वागणार नाही. वाव काय ग्रेट परफॉर्मर आहे ग तू. चांगलाच तालावर डान्स करायला लागलाय हा तुझ्या. लोक बघतायत ओंकार उठ. आय एम रिअली सॉरी अंजली. एक चान्स दे ना मला. हा एक शेवटचा चान्स प्लीज. बोल ना काहीतरी. ओंकार हे सगळं जे काही झालंय ना ते खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी. आणि या सगळ्यातून बाहेर यायला मला थोडा वेळ लागणार. नाही ना अंजली अंजली प्लीज असं नको बोलूस ना प्लीज. प्लीज थोडा वेळ दे मला. मी विचार करते या सगळ्याचा. तू प्लीज जा इथून आता. लोक बघतायत. जा तू. मी ड्रॉप करतो ना तुला. नाही नको. मी माझी ऑटोने जाईल. उगाच तुला त्यात पण काहीतरी वेगळं वाटेल. मी जाईन ऑटोने. ठीक आहे माझ्याकडे पैसे पण नाही आहेत पण. एक मिनिट थांब. नाही अंजली आय इन्सिस्ट प्लीज. नाही राहू दे प्लीज. आय इन्सिस्ट अंजली प्लीज राहू दे. नाही याचा उगाच वेगळा अर्थ. ऐक प्लीज ऐक. आणि तुला वेळ हवाय ना तर प्लीज वेळ घे पण सोडून जायचं बोलू नकोस. विचार कर. जा आता तू. मी सोडतो ना घरी. And the best actress award goes to AC. नाही AC नाही. आजपासून ATP. अंजली द परफॉर्मर. अवॉर्डचा रिवॉर्ड पण मिळाला. वा वा वा. काय म्हणत होते ताई. तो सोडायला येतो तिला. अगं बाई कमाल आहे या मुलाची. त्या अंजलीची लक्षणं ना मला काही ठीकच दिसत नाही. आज बघितलंस ना. आणि ती घरातनं गेली तेव्हा ओमीचा चेहरा अगदी एवढूसा झाला होता. काय सुरू व्हायचं तेच कळत नाही. घरातला कुठला सण समारंभ असला की हिला बोलवून घेतो आणि ती पण काही ना काहीतरी निमित्त काढून येतच असते अधनमधनं. त्या अंजलीचा आपल्याला चांगलाच अनुभव आहे. तिचे छक्के पंचे ओमीला नाही कळणार ग. खूप साधा आहे तो बिचारा. तुमची काळजी कळते मला. आपला ओमी साधाच आहे पण त्याला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे ना. आणि आपण त्याला शांततेत समजावून सांगूयात ना. ऐकेल तो. आज काहीही करून मी देवांशकडे अंजलीचा विषय काढेनच.